अवघ्या विश्वाला शांतीचे मार्ग दाखवणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून आज खऱ्या अर्थाने 26 नोव्हेंबर हा संपूर्ण देशभरामध्ये संविधान दिन म्हणून देशामध्ये साजरा होत असताना आज इंदापूरसारख्या शहरामध्ये प्रथमतः ज्यांनी हा संकल्प केला ते या आनंद संघटनेचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांना त्यांचे मी मनापासून ते या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। आजच्या या संविधान दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले कार्यक्रमाचे उद्घाटक, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सन्माननीय व्यासपीठ तसेच या ठिकाणी बहुसंख्येने जमलेले सर्व इंदापूर पंचक्रोशीतील सर्व नागरिक, आपण सर्वजण आजच्या या संविधान दिनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। सर्वांना आजच्या संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना माहीत आहे की 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधानाला संसदेमध्ये मान्यता मिळाली, म्हणूनच संपूर्ण देशभरामध्ये आजचा दिवस हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। ज्या वेळेला भारत देशामध्ये परकीयांचे राज्य होते, पारतंत्र्यामध्ये देश असताना अनेक स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारतीय नेत्यांनी सहभाग घेतला आणि देशाला स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी फार मोठं मोलाचं योगदान दिले। भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली ही भारतीय संविधानाच्या असणाऱ्या पुस्तकेमध्ये आपण सर्वांनीच वाचली आहे। भारतीय संविधान निर्माण करीत असताना ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाने त्यावेळी स्वतंत्र भारतीय संविधानाची निर्मिती व्हावी यासाठी मसुदा समिती नेमण्यात यावी असे सुचवले आणि या समिती नेमणुकीला त्या काळातील असणाऱ्या स्वातंत्र्य लढ्याच्या सर्व नेत्यांनी मान्यता दर्शवली आणि पहिली सभा 9 डिसेंबर 1946 रोजी पुण्या येथे चंद्रपाल सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर जी समिती नेमण्यात आली त्या समितीने सुरुवातीचा प्राथमिक कारभार या आपल्या देशाचा चालवला, परंतु त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती तयार झाली आणि या मसुदा समितीमध्ये घटना निर्माण करण्याचे एक कार्य त्यावेळी करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले। त्यावेळी समितीमध्ये 7 सदस्यांची नियुक्ती झाली आणि या सदस्यांनी भारतीय घटना निर्माण करण्याचे एक निश्चय केला, एक हेतू केला। भारतीय घटनेमध्ये घटना तयार करीत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे असणारे सहकारी यांनी त्या काळामध्ये पाश्चात्य देशाचा, जगातील अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास केला आणि सर्व घटनेतील लहान सहान मुद्द्यांचा यशस्वीपूर्वक अभ्यास करून घटना तयार करण्यास सुरुवात केली। त्यावेळी भारतीय घटना तयार करीत असताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता, ऐक्य, हक्क, अधिकार, लोकशाही अशा सर्व मुद्द्यांचा घटनेमध्ये सहभाग घेत असताना शील, प्रज्ञा, करुणा आणि मैत्री अशा सर्वच मूल्यांचा त्या ठिकाणी प्रामुख्याने अभ्यास करून भारतीय घटना तयार करण्यास सुरुवात केली। मग त्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती असेल, ब्रिटनचा लोकशाही अधिकार असेल, यूएसचे हक्काचे विधेयक असेल, अशा सर्वच गोष्टींचा विचारपूर्वक अभ्यास करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये संविधान निर्माण केले आणि संविधान निर्माण करीत असताना ज्या काही अडचणी आल्या, जे काही कष्ट आले, त्या अथक असे कष्ट घेऊन त्या काळामध्ये त्यांनी संविधान तयार केले। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या संविधान निर्माण करण्यासाठी त्यांना प्रदीर्घ असा कालावधी लागला आणि अशा या कालावधीमध्ये
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या असणाऱ्या सहकाऱ्यांनी ज्यावेळी घटना तयार केली त्या घटनेची खऱ्या अर्थाने संसदेमध्ये मान्यता मिळाली तो म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस। त्या काळामध्ये संसदेत या घटनेची मान्यता मिळण्याचा त्यांना भाग्य मिळाला आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थाने ही घटना ज्या वेळेला अस्तित्वात आली, अंमलात आली, तिची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झाली। खऱ्या अर्थाने लोकशाही ही देशामध्ये आली ती प्रजासत्ताक दिनानंतर घटनेची निर्मिती झाल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकशाही भारतात नांदायला सुरुवात झाली। हे आम्हा सर्वांना ज्ञात आहे आणि लोकशाहीने दिलेले अधिकार हे देखील आपल्या सर्वांना माहीत आहे की घटनेमध्ये असणारे जे कलम होते त्यामध्ये एक प्रास्ताविका, 8 अधिसूची, 25 भाग आणि 395 कलम, या 395 कलमांनी समाविष्ट असलेली ही घटना नंतरच्या काळामध्ये घटनेमध्ये दुरुस्ती झाली। काही काळानंतर त्याच्यामध्ये अनेक नवीन कायद्यांची त्यामध्ये निर्मिती झाली आणि 848 कलम या घटनेमध्ये नमूद करण्यात आता अलीकडच्या काळामध्ये आले। खऱ्या अर्थाने ही घटना तयार करण्यासाठी बाबासाहेबांनी फार मोठे अथक मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थाने लोकशाही लोकांच्या प्रयत्नातून लोकांनी तयार केलेले लोकराज्य ही खऱ्या अर्थाने लोकशाही उदयास आली। त्यामध्ये लोकांना मतदानाचा अधिकार असेल, त्याचप्रमाणे मुक्तपणे स्वातंत्र्य दिले, भाषणाचे स्वातंत्र्य दिले, मतदानाचा अधिकार दिला, ग्रामपंचायतीची निर्मिती कलम 40 नुसार झाली, त्याचप्रमाणे अस्पृश्यता नष्ट करण्याचा कायदा कलम 17, त्याचप्रमाणे जातीयता नष्ट करण्याचा कलम 14 आणि खऱ्या अर्थाने संविधानाचा आत्मा कलम 32 अशा प्रकारे अनेक कायदे आणि कलम या घटनेतून आपल्या सर्व भारतीय नागरिकांना दिले आणि खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला या अनेक नेत्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व शूर महात्म्यांनी आपल्याला या देशासाठी फार मोठे असे योगदान दिलेले हे विसरून देखील चालणार नाही। त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना या भारतीय घटनेचे शिल्पकार हे का म्हटले जाते तर त्यामध्ये घटना समितीमध्ये मसुदा समितीमध्ये असणारे 7 सदस्य होते। या 7 सदस्यापैकी काही सदस्य, त्यातील एक सदस्य मयत झाले, दुसऱ्या सदस्यांनी राजीनामा दिला, त्यानंतर एक सदस्य अमेरिकेला गेले, 2 सदस्य दिल्लीला असल्यामुळे ते या घटना समितीच्या मीटिंगमध्ये येऊ शकले नाही। मग सर्वस्वी जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आली आणि खऱ्या अर्थाने संविधान पूर्ण करण्याचे जे काम केले शर्तेपोटी बाबासाहेबांनी ते पूर्ण केले आणि संविधानाची उत्तरदायित्व हे बाबासाहेबांनी दिली। हे खऱ्या अर्थाने आज आपण सर्वांनी या ठिकाणी अभिमानाने आपण सांगतो आणि म्हणूनच आमच्या सर्वांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे संबोधले जाते, कारण त्या काळामध्ये त्यांच्या संविधान सभेमध्ये टी कृष्णाचारी यांनी त्यांच्या भाषणामध्ये संसदेमध्ये सांगितले की बाबासाहेबांमुळे खऱ्या अर्थाने घटना ही पूर्णत्वास गेली आणि आज आपण संपूर्ण भारत देश या बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा संपूर्ण आपण त्याचा या ठिकाणी स्वागत करून आणि त्यांनी ठरवून दिलेल्या नियमांनी कायद्यांनी या राज्याचा या देशाचा कारभार चालत आहे आणि ते बदलण्याचा जरी कोणी किती प्रयत्न केला तरी ते कोणीही बदलू शकत नाही। अशा प्रकारची ही घटना बाबासाहेबांनी या आपल्या देशाला दिली आणि खऱ्या अर्थाने भारतीय घटना ही संपूर्ण जगभरातील एक सर्वश्रेष्ठ आणि मोठी लिखित घटना अशी मानली जाते आणि म्हणूनच आज संविधान दिन हा आपण या ठिकाणी साजरा केला। अतिशय आनंदाचा क्षण या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्या इंदापूर शहरामध्ये आपल्या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना पाहायला मिळाले। सर्व पक्षीय त्याचप्रमाणे सर्व संघटना या शहरातील असणाऱ्या विविध पक्षामध्ये काम करणारे सर्व लोक, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचे पदाधिकारी या सर्वांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेत आणि एक चांगले कार्य या इंदापूरमध्ये आपण केलं। खऱ्या अर्थाने संविधान हे आपल्याला सर्वांना माहीत आहे, परंतु त्याचा अभ्यास जेवढा तुम्हाला आहे तेवढा आम्हाला नाही, परंतु या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितच आम्हाला त्याचा लाभ मिळेल। आज या ठिकाणी आपण स्वागताच्या निमित्ताने आम्हाला उद्देशिका दिली, अतिशय चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी त्या उद्देशिकेमध्ये असणारे शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळाले, वाचण्यास मिळाले। ही संधी आज आपल्या निमित्ताने या ठिकाणी मिळाली। आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला आमंत्रित केलं
आमचा आदर सत्कार केला, या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची आपण संधी दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार व्यक्त करतो। आणि असेच दरवर्षी आपण या ठिकाणी हा संविधान दिन साजरा करूया। आम्ही सर्वजण आपल्याला निश्चितच सहकार्य करू अशी मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो। पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो, पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान।